3a बराबर 4b बराबर 5c तर एस बीस सी अर्थात एबीसीचं गुणोत्तर काय असा प्रश्न. लेकरांनो, तुम्ही जर खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल अवश्य चॅनल सबस्क्राईब करा किंवा पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये अवश्य सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील. आणि गोष्ट अशी की स्पर्धा परीक्षेमध्ये खास करून ज्या ज्या घटकावर प्रश्न विचारले जातात त्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न बाय व्हिडिओज जर तुम्हाला मोफत हवे असतील तर केवळ एक कॉमेंट करा आणि सगळेच्या सगळे सराव म्हणून ते प्रश्न मोफत मिळवा. असं नाही की ते दर्जेदार प्रश्न आहेत, ते प्रश्न अभ्यासून बरेच लेकरं पोलीस झाले, तलाठी झाले, ग्रामसेवक झाले. हे याच्यासाठी की गोरगरीब लेकरांना पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळावं या भावनेपोटी हा माझा ग्रुप सुद्धा त्याच उद्देशानं तुम्ही ग्रुपमध्ये अवश्य सहभागी झालं पाहिजे. हा प्रश्न गुणोत्तर प्रमाण या घटकावर आधारित सोडवायचा कसा सर. गणित म्हणते 3a बराबर 4b बराबर 5c तर एबीसीचं गुणोत्तर काय सर. लेकरांनो, इथं के नावाचा एक स्थिरांक, याला आम्ही स्थिरांक किंवा स्थिरांक या शब्दांसाठी हे चलपद आम्ही वापरतो. स्थिरांक के चा वापर करून आम्ही एबीसी चे मूल्य किंवा किमती काढू शकतो. जसं की गणित म्हणते की बाबा 3a बराबर 4b बराबर 5c ह्या तिन्ही गोष्टी ऍज इक्वल आहेत, म्हणजे परस्परांशी साधर्म्य पावतात. म्हणजे या सगळ्यांची किंमत उदाहरणार्थ के हा स्थिरांक. गोष्टी लक्षात घ्या. याचा अर्थ 3a बराबर सुद्धा के. मग ए बराबर किती हा प्रश्न मनाशी करा. एला एकटं करा. त्यासाठी या के कड जाताना हे 3 भागीला स्वरूपात का मांडायचे सर. संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला, भागीला असेल गुणीला, अधिक असेल वजा, वजा असेल अधिक, अंशस्थानी असेल छेदस्थानी, छेदस्थानी असेल अंशस्थानी मांडा. गणितीय गुणधर्म लक्षात ठेवा. याचा अर्थ हे 4b बराबर सुद्धा हा स्थिरांक के. मग इथं बी ची सुद्धा अशाच पद्धतीनं समीकरण स्वरूप किंमत काय, त्याचं उत्तर के छेद 4. पुढे चला सर. आता हे 5c म्हणजे सुद्धा काय आहेत, के आहेत. पुढे चला. सीचं मूल्य काय सर समीकरण स्वरूप, तर केला हे 5 आता भागीला. म्हणजे अर्थात इथं एक विचार जर केला की बाबा एचं मूल्य काय तर के छेद 3, बीचं मूल्य काय के छेद 4 आणि सीचं मूल्य काय तर के छेद 5. लक्ष द्या, पटल्याशी तर मांडतो ए बी आणि सी अशा पद्धतीची इथं मांडणी करा सर. लक्ष द्या. गणित म्हणते याचं मूल्य के छेद 3, ए बराबर के छेद 3, बी बराबर के छेद 4 आणि सी बराबर के छेद 5. याच्यामधल्या या 3, 4 आणि 5 चा जर लसावी घेतला लेकरांनो, इथे वाटल्यास मांडतो की बाबा छेदस्थानी असलेल्या 3, 4 आणि 5 चा लसावी घ्या. विभिन्न संख्या लसावी किती येणार तर 3 चूक 12, 12 पंच 60 हा लसावी येणार. हा झाला लसावी 60. मग आता पुढं काय करायचं, पुढं काय करायचं गोष्टी लक्षात घ्या. एबीसी याचं मूल्य काढायचं सर. परत इथं असे सारणी स्वरूप मांडणी करा. ए बराबर काय आहे के आणि छेद 3 आहे. लक्षात घ्या के आणि छेदस्थानी काय आहेत लेकरांनो 3 आहेत. मग ए बराबर आलेला लसावी जो आहे 60 तो के च्या ठिकाणी मांडा. याला भागीला 3 म्हणजे हा भाग कसा जाईल हो 20 न जातो सर, म्हणजे याचं मूल्य 20. पुढं बीचं मूल्य काय आहे के छेद 4, के छेदस्थानी 4. लेकरांनो केच्या ठिकाणी लसावी मांडायचा ही गोष्ट लक्षात ठेवा. छेदस्थानी 4 आहेत. बी बराबर काय तर हा 15 ने गेलेला भाग. बीचं मूल्य काय हो 15. आता सीचं मूल्य सी बराबर काय आहे के छेद 5 आहे. के
म्हणजे लसावी छदस्थानी 5 हा भाग जातो सर 12×5 = 60. म्हणजे अनुक्रमे आम्हाला जे प्रश्न विचारला की बाबा ए हे तुमच्या प्रश्नाच्या उत्तराकडे आम्हाला विचारलं की ए बी आणि सी यांचं गुणोत्तर काय, तर 20, 15 आणि काय 12. एखाद्या वेळेस याला तुम्ही संक्षिप्त करू शकता, जसं की नाही करता येणार का नाही, 3 चूक 12 किंवा 4 3 12 3 5 15 होणार नाही. या प्रश्नाचं उत्तर काय, तर 20, 15, 12. अशा पद्धतीचे अनेक संभाव्य प्रश्नांचा सराव करायचा असेल, चॅनल सबस्क्राईब करा किंवा सरावासाठी कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये सहभागी व्हा. तिथं तुम्हाला दररोज असंख्य अनलिमिटेड प्रश्न नित्य अभ्यासता येतील आणि फक्त एक कॉमेंट करा आणि स्पर्धा परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक घटकावरील हजारो प्रश्न सराव म्हणून प्राप्त करा. ओके. गुणोत्तर प्रमाण संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा. त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल.